jungle. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या शाळात 604 चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत. शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात संपन्न. आयुक्त संजिता मोहपात्र यांच्या अभिनव दत्तक शाळा उपक्रमामुळे शिक्षणाला मिळणार नवा वेग. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27चा शाळा प्रवेशोत्सव आज शहरातील 51 शाळांमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या वर्गात तब्बल 604 नावागत चिमुकल्यांची आनंदाने प्रवेश घेतला. महापालिका आयुक्त श्रीमती संजिता मोहपात्र भापरसे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्वागत करताना बुके नको वया पुस्तके द्या या अभिनव उपक्रमाला लोकप्रतिनिधी, नागरिकांनी, दानशूर व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनाथ गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प देऊन स्वागत, प्रभात फेरी आणि विद्यार्थ्यांच्या हाताचे व पायांचे ठसे घेण्यासारखे सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला होता. प्रवेशांच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. दत्तक शाळा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. महापालिकेच्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दत्तक शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आयुक्त स्तरापासून ते विभाग प्रमुखापर्यंत 51 अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांचे पालकत्व स्वीकारले आहे. या दत्तक पालकांमार्फत शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक मदत आणि शिक्षक पालक मेळाव्यावर वर्षभर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आज प्रवेशोत्सवानिमित्त सर्व दत्तक पालकांनी आपापल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सोहळ्यात खासदार विशालदादा पाटील, उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी गटनेते मोहिंदर बागवान आणि विविध लोकप्रतिनिधींनी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. आयुक्त संजिता मोहपात्र यांचा संदेश. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त संजिता मोहपात्र म्हणाल्या की शाळेची इमारत महत्त्वाची नसून तिथे मिळणारी दर्जाचे संस्कार आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महापालिका शाळातून अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. डिजिटल साधने, QR कोड आधारित अध्ययन आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमुळे आता पालकांचा मनपा शाळेवर विश्वास अधिक दृढ झाला आहे. मी स्वतः शालेय जीवनात शिक्षकाच्या पाठबळामुळे शिक्षण पूर्ण करू शकले. म्हणूनच शिक्षणाची ही नवी दिशा आणि यशाची खात्री देणारा हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबवला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल दोकडे, उपायुक्त शिक्षण सौ स्मृती पाटील आणि प्रशासन अधिकारी श्री प्रकाश खेडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या मध्ये खूप उत्सुकता आहे. 1.5 महिन्यापर्यंत शाळा बंद झाल्यानंतर सर्व मुलं पहिल्यांदा शाळा आलेली आहेत. मुलांच्या मनात खूप एक हसी फुटलेली आहे आणि सर्वांना खूप चांगलं वाटत आहे. पूर्ण महापालिकाच्या शाळा सुसज्ज आहेत मुलांना आज स्वागत करायसाठी. पण स्पेसिफिकली महानगरपालिकाच्या शाळांमध्ये थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दल असो कमतरता आहेतच. तर त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत चर्चा केलेली आहे. या पुढच्या काळात मी सर्वांना हेच सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त क्वालिटी ऑफ एज्युकेशनवरती फोकस करा. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज किंवा बाकी जेवढे सोयीसुविधाचे इश्यूज आहेत ते महानगरपालिका नक्की ह्या वर्षी सॉर्ट आउट करतील आणि मुलांचं शिक्षण महानगरपालिका शाळांमध्ये किती चांगलं होऊ शकतं त्याच्यासाठी आपण भरपूर काही उपक्रम घेणार आहेत. महानगरपालिकाचं मुलं हे गर्वाची बाब असायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्यावेळी महानगरपालिका नक्की खूप मेहनत घेईल. फक्त सर्व शिक्षकांना माझ्या एवढे कडकडाची विनंती आहे की हे मुलं सर्वाधिक जास्त खालच्या स्तरावरच्या लोकांच्याकडून येतात इथे शिकायला. यांच्या शिक्षणाची जबाबदारी यांची आहे. फक्त त्याच्यावरती त्यांनी फोकस करावे. क्वालिटी ऑफ एज्युकेशन खूप दर्जेदार असायला पाहिजे. ह्याच्यासाठी त्यांच्याकडून माझी विनंती आहे, सूचना आहे. बाकी सर्व इश्यूज आम्ही सॉर्ट आउट करू. धन्यवाद. शुभेच्छा.